नमस्कार. मी डॉक्टर भाग्यश्री मुळे, नॅचरोपॅथी तज्ज्ञ, समृद्धी हॉस्पिटल, पॅरालिसिस सेंटर, साईनगर, अंधारी. आपण यू कॅन हील युअर लाईफ हे पुस्तक वाचत आहे. तर इथे लुईस सांगताय की आपण मागच्या भागामध्ये आरशाचा प्रयोग केला, स्वतःवर प्रेम करा, अफर्मेशन सगळं केलं, पण आता आपल्याला स्वतःला बदलायचंय. तर हा बदल कुठून होतो? तर बदलण्यासाठी अनेक मार्ग असतात, पण पहिले आपण ठरवलं पाहिजे की मला बदलायचं आहे. माझी लाईफ आपण ह्या कारणामध्ये असतो की आपण काही करायला गेलो की आपण सांगतो मला हे होत नाही, माझ्याकडून होणारच नाहीये, उद्या करू. आपण एखादा नवीन मार्ग जरी शोधला, मला बदलायचंय, की आपल्या मनात लगेच भीती होती, लगेच विचार येतात, जाऊ दे उद्या करू, नाही माझ्याकडून नाही होणार, शक्यच नाहीये मला. ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण, ह्या विचारांमुळे आपण थांबवतो. तर बदलण्यासाठी अनेक मार्ग आहेत. ज्याला बदलायचंय ते ध्यान धारणा करून बदलतंय, कुणी सवयी बदलतंय, कुणी स्वतःचे विचार बदलतंय. ह्या सर्व गोष्टीतून आपण बदलू शकतो. आहार बदलल्याने सुद्धा, सात्विक अन्न घेतल्याने सुद्धा आपल्या विचारांवर परिणाम होतोय आणि आपण चेंज होऊ शकतो. तर सर्वात पहिले आहे की बदलण्याची इच्छा तयार होणं. आणि ज्यावेळेस तुमची इच्छा तयार झाली, त्यावेळेस मी आता जे आयुष्य जगतोय त्याच्यापेक्षा चांगलं आयुष्य मला जगायचंय. आणि त्यासाठी तुम्ही ठाम स्वतःचं मत तयार केलं पाहिजे की तुमचे कितीही निगेटिव्ह थॉट येऊ. समजा तुम्हाला एखादा आजार आहे आणि तुम्हाला त्या आजारातून बाहेर पडायचंय आणि तुमचे थॉट येतात की नाही हे शक्य नाहीये, मला पॅरालिसिस झालाय, हे शक्य नाहीये, मी पॅरालिसिसमधून कसा बरा होईल. पण तुम्ही विचार इथे जर बदलला की जे झालंय ते मी ऍक्सेप्ट करतोय आणि मला पुढे चालायचंय, पुढे नवीन बदल करायचा आहे मला, त्यासाठी मी हात हलवणार, पाय हलवणार, एक्सरसाइज करणार, नवीन विचार तयार करणार. जर तुम्ही हे केलं तरच तुम्ही कोणत्याही गोष्टीवर मात करू शकता. तर हे फक्त तुमच्या आजारासाठी नाही, तुमच्या करिअरसाठी पण आहे. करिअरमध्ये पण तुम्ही एखादा छानसा डिसिजन घेता की मी लाईफमध्ये पोलीस बनणार, डॉक्टर बनणार, आणि मध्येच तुमचा विचार, खूप टफ अभ्यास असतो, मला नाही शक्य होणार, मी नाही करू शकत, हे सगळ्या गोष्टी येतात आणि तुम्ही सोडून देता. तर हे सगळे निगेटिव्ह विचार सोडून तुम्हाला जर पॉझिटिव्ह करायचे असेल तर त्यासाठी एकच करा की तुम्ही एक छोटंसं पाऊल उचला. जी गोष्ट तुम्हाला खूप, समजा मला जर अभ्यास करायचा आहे डॉक्टर बनण्यासाठी, तर मी एक तास अभ्यास, किंवा मला बॉडी बनवायची मग मी 1 तास जिम करणार, 1 तास एक्सरसाइज, असं न करता छोटंसं पाऊल उचला की मी फक्त 10 मिनिटं आज वाचन करणार, मी फक्त 10 मिनिटं आज एक्सरसाइज करणार. इथून तुम्ही सवयीला सुरुवात करा. ज्यावेळेस तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी करणार त्यावेळेस जसं थेंबे थेंबे तळे साचे, तर तुम्ही छोट्या गोष्टी करणार तर समुद्रापर्यंत तुम्ही जाणार. तर तुमची सवय बदलण्यासाठी, वाईट सवयीतून चांगली सवय घडण्यासाठी, चांगले शरीर बनण्यासाठी, चांगले करिअर बनण्यासाठी तुम्हाला छोटी ऍक्शन घ्यावीच लागेल. आणि ती ऍक्शन आजपासून तुम्ही सुरू करा. ज्यावेळेस तुम्ही ह्या ऍक्शन घ्यायला सुरुवात करणार, तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार. हेच इथे लुईस सांगताय. मग तो आजार असू, करिअर असू, पैसा असू किंवा रिलेशनशिप असू, सगळ्यामध्ये तुम्हाला छोट्याशा ऍक्शन घ्यायच्या आहे. आणि आज ते तुम्ही बघा की मी स्वतः काय काय ऍक्शन घेऊ शकते आणि माझी लाईफ पुढे जाईल ह्या छोट्या ऍक्शननी. तर स्वतःला सांगा आणि छोटीशी ऍक्शन लिहून काढा. थँक्यू सो मच. उद्या पुन्हा भेटू यू कॅन हील युअर लाईफ या पुस्तकासोबत. थँक्यू.